पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तुमच्यापैकी किती जणांना ही गोष्ट माहिती आहे की इंग्रजी साहित्य आणि साहित्यिकांकडून प्रेरणा घेऊन एका कवीने तत्कालीन मराठी कवितांच्या शैलीच्या बाहेर जाऊन कविता लिहिल्या. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रचलित असलेल्या कवितांचे विषय आणि कवितांची शैली या दोन्हीच्या विरोधात या कवीनं बंड पुकारलं होतं. आपल्या शब्दातून मराठी भाषेतील कवितांमध्ये क्रांती घडवणारे हे ज्येष्ठ कवी होते केशवसूत. आणि अशा क्रांतिकारी विचारांमुळे त्यांच्या लेखणीतून शब्द उमटले. एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागुनी. कधी त्यांच्या कवितांमध्ये प्रेम होतं, कधी निसर्ग होता, कधी व्यक्तिवाद होता, तर कधी देशप्रेम होतं. नव्या दमाचा आणि आधुनिक विचारसरणीचा पाया घालून केशवसूतांनी मराठी कवितांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. 1866 साली कोकणातील गणपतीपुळ्याजवळील मालगुंड येथे केशवसूतांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव कृष्णाजी केशव दामले असं होतं. काव्यरत्नावली मासिकाच्या संपादकांनी सांगितल्यावर केशवसूत या टोपण नावाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. त्यांचे शिक्षण खेड, वर्धा, नागपूर, पुणे अशा निरनिराळ्या ठिकाणी झालं. नागपुरात असताना केशवसूतांची ओळख नारायण टिळक आणि कवी वसंत या त्या काळातील प्रसिद्ध कवींशी झाली. टिळकांच्या शैलीचा मोठा प्रभाव त्यांच्या लिखाणावर होता. 1896 ते 1897 या काळात त्यांनी मुंबईमध्ये अनेक छोटी मोठी कामं केली. पण प्लेगची साथ पसरल्यावर फैजपूर आणि नंतर भडगाव येथे शिक्षकाची नोकरी केशवसूतांनी स्वीकारली. 1903 साली धारवाडच्या सरकारी शाळेत मराठी विषयाचे शिक्षक म्हणून ते रुजू झाले. या सगळ्या प्रवासात त्यांनी आपल्या आजूबाजूला जे काही घडत होतं ते सगळं आपल्या कवितांमधून मांडलं. ही खरं तर शोकांतिकाच म्हणायला पाहिजे की आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जाणाऱ्या केशवसूतांचे फारसे साहित्य किंवा त्यांचा फोटो देखील आपल्याकडे आज उपलब्ध नाही. केशवसूतांनी अगदी लहान वयातच काव्यलेखनाला सुरुवात केली. पण 1885 ते 1905 या दरम्यान त्यांनी सर्वश्रुत असलेल्या अनेक कविता रचल्या. त्यांनी लिहिलेल्या जवळपास 135 कविता आज उपलब्ध आहेत. मगाशीच सांगितल्याप्रमाणे केशवसूतांनी आपल्या कवितांमधून वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलं. स्फूर्ती, कवितेचे प्रयोजन, आम्ही कोण, भृंग, फुलपाखरू, तुतारी, नवा शिपाई, झपूर्जा, सुतारीचे बोल, हरपले श्रेय, गोफण ही त्यांच्या काही गाजलेल्या कवितांची नावं. तत्कालीन कवितेच्या व्याख्येला भेदून नव्या विषयांवर आणि नव्या स्वरूपात केशवसूतांनी मराठीत कविता केल्या. थोडक्यात मराठी कवितांवर अनेक वर्ष असणारा संस्कृत आणि पारंपरिक शैलीचा प्रभाव मोडून त्यांनी त्याला वैयक्तिक अनुभवांची तसंच विचारांची दिशा दिली. इंग्रजी कवी वर्ड्सवर्थ, शेली, किट्स यांच्या कवितांचा केशवसूतांच्या लेखनावर फार मोठा पगडा होता. सॉनेट हा 14 ओळींचा काव्यप्रकार केशवसूतांनी मराठी काव्यामध्ये सुनीत या नावाने प्रसिद्ध केला आणि काही नवीन मात्रावृत्तेही त्यांनी प्रचलित केली. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नसेल, पण केशवसूतांना काव्यलेखनाबरोबरच चित्र काढण्याचा सुद्धा छंद होता. पण नंतरच्या काळात मात्र त्यांनी चित्रकलेकडे दुर्लक्ष करून फक्त लेखनावर आपलं लक्ष केंद्रित केलं. कवितांबरोबर त्यांनी एक नाटकसुद्धा लिहिलं होतं, पण त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. 1905 साली प्लेगची लागण झाल्यामुळे त्यांचा कर्नाटकातील हुबळी येथे मृत्यू झाला. अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक चढउतारांचा सामना केला आणि कदाचित हीच गोष्ट त्यांच्या कवितांमध्ये सुद्धा कळत नकळत दिसून येते. कारण केशवसूतांच्या कवितांमध्ये एकीकडे प्रेमाचं, निसर्गाचं अत्यंत चपखल शब्दात वर्णन केलंय, तर दुसरीकडे सामाजिक विषमता, स्वातंत्र्य, मानवतावाद, साक्षात्कारी अनुभव अशा विषयांचा सुद्धा आविष्कार दिसून येतो. केशवसूतांच्या मृत्यूनंतर त्यांचा काव्यसंग्रह हरिनारायण आपटे यांनी 1916 साली प्रकाशित केला. त्यांच्या कवितांचा सखोल परिणाम
नव्या पिढीतील गोविंदाग्रज, बालकवी यांच्यासारख्या कवींवर झालेला दिसून येतो. हे म्हणणंही वावगं ठरणार नाही की 100-125 वर्षांनंतर आजही केशवसुतांच्या कविता तितक्याच मार्मिक आणि समर्पक वाटतात. 1966 साली महाराष्ट्र शासनाने केशवसुतांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं आणि एका समितीची स्थापना केली. या समितीने 1967 साली त्यांच्या हस्तलिखित काव्यसंग्रहाची एक आवृत्ती प्रकाशित केली. मालगुण या केशवसुतांच्या जन्मगावी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक स्मारक उभारण्यात आलेलं आहे. मराठी साहित्यात एवढं मोठं योगदान देणाऱ्या या थोर माणसाबद्दल पुरेशी माहिती नसणं हे खरं तर दुर्दैवच म्हणावं लागेल. पण त्याचं जेवढं काम ज्ञात आहे त्याचं जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशवसुतांना आमच्याकडून त्रिवार वंदन. केशवसुतांचं कुठलं साहित्य आपल्याला भावतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.